मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। शिक्रापूर जामखेड 548 DE महामार्गावरती सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामामध्ये दिरंगाई होतीये। श्रीगोंदा तालुक्यातील आडळगाव परिसरामध्ये नागरिक त्रस्त झाले आहेत। सध्या सुरू असणाऱ्या कामात साईड पट्ट्या भरण्यासाठी वापरण्यात येणारा मुरुम अत्यंत निकृष्ट प्रतीचा आहे। मुरुमाऐवजी मोठे दगड आणि जुन्या रस्त्यावरील उकरलेले डांबर टाकलं जात आहे। खोदून ठेवलेल्या एका बाजूच्या रस्त्यावरती पावसामुळे पाणी साचतंय आणि त्यामधनं घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। या पाण्यामधनं दुर्गंधी पसरते। मलेरिया, डेंग्यू आणि त्वचेचे आजार यासारख्या रोगांना निमंत्रण मिळतंय, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। आणि त्यातच भर म्हणून महामार्गाच्या लगत भूमी अंतर्गत गटारीचं काम अपूर्ण असल्यामुळे सांडपाणी हे ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये साठतंय। गावामधील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत रस्ता ठेकेदाराकडे तातडीनं दर्जेदार मुरुम टाकण्याची आणि कामाच्या गतीमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे। काम पूर्ण होईपर्यंत तरी योग्य मुरुम टाकून किमान रस्ता चालण्यायोग्य तरी ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित होणारा धोका टाळावा, अशी मागणी केली जाते। माझं नाव दत्तात्रय अंबर 36 आहे। राहणार मी आडळगाव। इथं मी रोडच्या कडेलाच राहतो आणि रोडच्या कडेला राहिल्यामुळे जसं हे रस्त्याचं काम सुरू झालं आहे तसा त्रास सहन करतो आहे। हे रस्ते 3 वर्षापासून रस्त्याचं काम चाललं आहे। आमचे धंदे नाही तर काय नाही, परत त्यांनी उकरून ठेवल्यामुळं सारे घाण झालेली दारात, पाणी सरळ गटाराचं दारात येते आमच्या। याच्यामुळं लहान लेकरांना इतका त्रास झाला आहे। माझी आईसुद्धा आजारी पडली, दौंडला न्यावं लागलं। लाख रुपये दौंडला खर्च आला आहे दवाखान्याचा। मच्छर मारत झाले तर रात्रीची ते उभा सुद्धा राहू देत नाही, का बसू सुद्धा देत नाहीत। आणि आणपाण्यात सारी माती रस्त्याची घरात जाते पार। ग्रामपंचायतकडे तक्रार केली आम्ही, तर ते ग्रामपंचायतवाले रस्त्यावाल्यांचं नाव सांगते, तर रस्त्यावाल्यांकडे तक्रार केली तर ते म्हणतात ते ग्रामपंचायतचं काम आहे। मग आम्ही सर्वसामान्यांनी त्रास सहन करून तक्रार कुणाकडे करायची? त्यांनी आता हे किती दिवस हे असंच ठेवणार? कवर आम्हाला त्रास सहन करायला लावायचा आहे? रस्त्याचं काम 3 वर्षापासून सुरू चाललं आहे, नुसतं सुरू चाललं आहेच म्हणते, तर काम लवकर सुरू करत नाही तर काय नाही। धंदे नाही तर काय नाही। ते का पहिलं काम हे ग्रामपंचायतचं आहे, गटर लाईनचं हे ग्रामपंचायतनीच करायला पाहिजे होतं, पण त्यांनी काय अजून त्याचं काहीच काम केलेलं नाही। ते नुसतं उद्या करू असंच चाललं आहे त्यांचं, म्हणजे चाल ढकलत चाललं आहे ग्रामपंचायतचे पण कामाचे। लाईनीमुळं परत या रस्त्याच्या उकारल्यामुळं लहान 2.5 वर्षाची पोरगी पडली, छातीला मार लागला तिच्याबरोबर। त्यांनी आम्हाला असं खाली उतरायला सुद्धा यांनी मुरुम टाकून नव्हता दिला। त्यांच्याबरोबर भांडण तक्रार केल्यानंतर त्यांनी बरंच एक मुरुमाचा हायवा टाकून दिला आहे। ते पण बरेच दिवस आणि 8-10 दिवस त्यांच्या मागं लागलं, तेव्हा त्यांनी एक मुरुमाचा हायवा टाकून दिला आहे। म्हणजे इतका यांचा निष्काळजीपणा आहे या कामात। विठ्ठल धर्माचे 36 माजी ग्रामपंचायत सदस्य। हे यात्रेपासून आमच्या हे रस्ता जसा खोदला आहे तेव्हापासून इथं अडचण निर्माण झाली आणि याचं काही दखल कुणी घेईनाय, तर इथं घाणीचं साम्राज्य झालं आहे आणि लहान मुलांना मच्छरपासून ह्याच्यापासून सगळा त्रास होतो आहे। रस्त्याचं काम काही क्लिअर व्हाय नाही, तरी आम्ही रस्त्यावर येऊ शकतो, पण आम्हाला वाटतं चला आज होईन उद्या होईन, आज होईन उद्या, पण 6 महिने झाले या रस्त्याचं काम रखडून गेलेलं आहे।
तरी या रस्त्याचं काम आणि शिवाय आम्हाला काहीतरी मुरमीकरण खडीकरण असं काहीतरी करून समजा ही घाणीचं साम्राज्य हटवावा अशी माझी विनंती आहे. जबाबदारी कोणाची आहे? आम्ही म्हणतो ग्रामपंचायतच्या सरपंचाला बोलवलं तर सरपंच म्हणते ते रस्तेवाल्यांचं काम आहे, आपलं काही काम नाही. आणि मग माझं काय मत आहे की बुवा याची दखल तुम्ही घ्यावा. आम्हाला JR आणता येईना, JRची गाडी वर येईना, कुठं काय दुसरं काही काम असलं तरी आम्हाला काही वरती येता येत नाही. आणि मग आमची सगळी अडवणूक झालेली आहे. त्याच्यामुळं सगळे दखल घ्यावा आणि या रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावा अशी माझी विनंती आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.